चला मित्रांनो, भारताचा भूगोल या मुद्द्यावरती आपल्याला या ठिकाणी काम करायचं. भारताच्या भूगोलला वेगवेगळ्या परीक्षेला या ठिकाणी साधारणपणे 4, 5, 6 इतके जरी प्रश्न या ठिकाणी असतात बघा. तुम्ही आता ज्या परीक्षा देणार आहात त्या परीक्षेवर डिपेंड आहे की ती संख्या कमी जास्त होऊ शकते. राज्य सेवाच्या मेन्सचा जर विचार केला तर या ठिकाणी साधारणपणे 20 ते 22 प्रश्न या ठिकाणी असतात बघा. राज्यसेवा प्रिलिमचा विचार केला 7 ते 8 प्रश्न या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी कंबाईनचा विचार केला तर 6 ते 7 प्रश्न त्या ठिकाणी असतात. तर थोडक्यात भारताच्या भूगोलवरती प्रश्नाची संख्या ही सगळ्या परीक्षेला असतेच. मग आता भारताच्या भूगोलमध्ये या ठिकाणी कोणते कोणते प्रकरण आहे ते प्रकरण आपल्याला बघायचे. पण त्या अगोदर हे लक्षात घ्या, भारताच्या भूगोलसाठी भूगोल आणि पर्यावरण हे आपलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि पर्यावरण असे 3 टॉपिक एकत्रित केलेले. राज्यसेवा, कंबाईन, गट ब गट क असू द्या, पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, या सगळ्या परीक्षेसाठी हे पुस्तक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी महाराष्ट्राचं भूगोल नावाचं पुस्तक आहे आपलं. यामध्ये नकाशे असू द्या, फॅक्ट डाटा असू द्या, क्रमाने मांडणी केलेली असू द्या, किंवा ज्या पद्धतीने आयोग सध्या प्रश्न विचारत आहे त्या आयोगाच्या रोखानुसारची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बाकीचे हे आपले पुस्तक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक, ज्यामध्ये सगळा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे, पोलीस भरतीपासून ते वरपर्यंत सगळा. पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नसंच सुद्धा आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. आणि सगळ्या विषयाचा एकत्रित ठोकळा द विनर्स ठोकळा म्हणून पण आहे. आणि आधुनिक भारताचा इतिहास ही सुद्धा दर्जेदार पुस्तकं. अनेक साहित्य जे आहे UPSC MPSC चे जेवढे काही दर्जेदार साहित्य, या सर्व साहित्याचा एकत्रित कॉम्बिनेशन करून हे सगळे पुस्तकं काढलेले आहेत. अपडेट या ठिकाणी वर्जन या ठिकाणी आणले गेलेले आहे. भारताचा जो भूगोल आहे, या भारताच्या भूगोलमध्ये आपल्याला जो काही पोर्शन आहे, पोर्शन मध्ये या ठिकाणी हे 8 प्रकरण आहेत बघा. या 8 प्रकरणावरती काम करायचं. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हेही लक्षात घेतलं पाहिजे, खनिज संपदा हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. वाहतूक हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि लोकसंख्या हा एक मुद्दा लक्षात घ्यायचे. अशी टोटल 8 आणि ही 3 10 हे 10 प्रकरणाशी संबंधित 5-6 प्रश्न असतात. म्हणजे सरासरी या ठिकाणी 1 किंवा 2 प्रकरणावरती एक प्रश्न असतोच. पण यात हे पहिले 2-3 प्रकरण जी आहेत, 1, 2, 3 आणि 4 हे प्रकरण अतिशय महत्वाची आहेत. मेजॉरिटी असं एखादी प्रश्नपत्रिका या ठिकाणी जात नाही की त्याच्यावरती प्रश्न आलेले नाही. हमखास प्रश्न या ठिकाणी या पहिल्या 4 टॉपिक वरती. त्याच्या व्यतिरिक्त हे 3 टॉपिक सुद्धा या ठिकाणी रेग्युलर प्रश्न चालतात. प्रिलिमला नसेल तर मुख्य परीक्षेला असेल, ठीक आहे, मुख्यला नसेल तर प्रिलिमला असेल. तर ह्या हिशोबाने हेही मुद्दे सगळ्यात महत्वाचे. सगळ्यात मेन मुद्दे हे पहिले 4, नंतर हे 3 आणि उरलेले 4 जे आहेत मग नंतर त्याच्यावरती भर द्यायचं. तर आपण अशा पद्धतीने एकदम प्राथमिक स्तर, दुय्यम स्तर आणि तिय्यम स्तर अशी या 3 स्तराच्या हिशोबाने या विषयाकडे लक्ष घालायचं. मग आता या विषयाची तयारी करत असताना या ठिकाणी सगळ्यात मस्त काय असेल तर नकाशा वाचन आहे. आणि नकाशा वाचन तुम्हाला अगोदर जमायला पाहिजे. नकाशा वाचन करायचं म्हणजे नेमके काय करायचं, तर या ठिकाणी 2 मुद्दे तुमचे क्लिअर व्हायला पाहिजेत. अक्षीवृत्त एकतर समजायला पाहिजे, अक्षीवृत्ताच्या आधारे काय काय समजून घ्यायचं हे लक्ष द्यायला पाहिजे. आणि नंबर 2 भूरूपे, जमिनीची जी रूप आहेत या रूपाच्या आधारे त्या भागातली स्थिती, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, पर्जन्य, तापमान, मृदा, पिकं, लोकवस्ती, वाहतूक, खनिजे, सगळे मुद्दे या ठिकाणी तुमच्या लक्षात यायला हवे. मग हे 2 मुद्दे क्लिअर झाले तुमचे की मग नुसतं नकाशा वाचन करायचंय आणि नकाशामध्ये मग बाकीच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. मग आता पहिले जे प्रकरण आहे यामध्ये नकाशा वाचन समजून घ्या आपण, आणि बाकीची भारताची जी सामान्य माहिती आहे हेही समजून घेऊ. मग आता पहिले प्रकरण लक्षात घेतोय आपण. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भारताची सामान्य माहिती, ठीक आहे. मग आता या सामान्य माहितीमध्ये कोणतंही प्रकरण बघण्याच्या अगोदर या प्रकरणामध्ये कोणते कोणते सब टॉपिक आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचे. कारण हे लवकर लक्षात आले की आपला अभ्यास बरोबर त्या मुद्द्याभोवती चालणार आहे. आपलं पुस्तक घेतल्यानंतर त्या मुद्द्यालाच खुणा करून घ्यायचं आणि त्या मुद्द्याभोवती आपलं काम चाललं पाहिजे. कारण या ठिकाणी ज्या ज्या मुद्द्याभोवती काम चालतंय हे मुद्दे पहिले क्लिअर असणं गरजेचे आहे. मग आता या पहिल्या प्रकरणामध्ये
आपल्याला कोणते कोणते मुद्दे क्लिअर करून घेणं गरजेचे आहे ते लक्षात घ्या. नंबर 1 भारताचं जागतिक स्थान, नंबर 2 भारताचे भौगोलिक स्थान, नंबर 3 भारताचा विस्तार, नंबर 4 भारताच्या सीमा, नंबर 5 सीमावर्ती देश व राज्ये, नंबर 6 विभाजित प्रदेश, नंबर 7 टोकाचा प्रदेश. तर एवढे 7 मुद्दे एकदा क्लिअर करून घेतले की पहिल्या प्रकरणावर काही राहत नाही. पण हे पहिलं दुसरे हे जे प्रकरण आहेत अतिशय महत्वाचे आहेत बघा. चला मग एक 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 मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे जागतिक स्थान, भारताचं नेमके जागतिक स्थान काय आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे त्या जगाचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. जगामध्ये टोटल सध्या 7 खंड आहे. सध्या म्हणजे आता पहिल्यापासूनच आहे 7 खंड आणि 5 महासागर आहे. या 7 खंडापैकी सगळ्यात मोठा 1 नंबरचा खंड आहे तो आशिया खंड. हा आशिया खंड येतो बघा. आशिया खंड या ठिकाणी आल्प्स पर्वतरांग आपला उराल पर्वतरांग आहे इथपर्यंत येतो. उराल पर्वताच्या पश्चिमेकडे या ठिकाणी युरोप खंड आहे. ठीक आहे. या ठिकाणी आफ्रिका खंड आहे. या ठिकाणी हा उत्तर अमेरिका खंड आहे. हा दक्षिण अमेरिका खंड आहे. हा अंटार्क्टिका खंड येतो आणि हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. असे 7 खंड पूर्ण पृथ्वीवर येतात. यामध्ये 1 नंबरला क्षेत्रफळाने सर्वात मोठा आशिया आहे. 2 नंबरला आफ्रिका खंड येतो असतो. 3 नंबरला उत्तर अमेरिका आहे. 4 नंबरला क्षेत्रफळाने मोठा दक्षिण अमेरिका आहे. 5 नंबरला अंटार्क्टिका खंड येतो असतो आणि 6 नंबरला युरोप खंड आहे आणि 7 नंबरला ऑस्ट्रेलिया खंड आहे. सगळ्यात मोठा खंड आहे तो आशिया आणि सर्वात लहान खंड आहे तो ऑस्ट्रेलिया. तर अशा पद्धतीनं हे टोटल 7 खंड या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. मग आता आशिया खंड जो आहे हा आशिया खंडाचा विस्तार इथे लक्षात घ्यायचे. उराल पर्वताच्या पूर्वेकडचा एरिया म्हणजे हा आशिया खंड येतो. आशिया खंडाच्या अभ्यासाच्या डायरेक्शन 5 तुकडे पाडले जातात बघा. कुठले कुठले तुकडे ते लक्षात घेऊ आपण. या तुकड्याला म्हणायचं पश्चिम आशिया. ठीक आहे. या ठिकाणी हा जो तुकडा येतो त्याला म्हणायचं मध्य आशिया आणि हा रशियाचा मिळून तयार होतो हा टोटल एरिया. हा टोटल एरिया येतो पूर्व आशिया. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो एरिया येतो हा येतो आग्नेय आशिया आणि हिमालयाच्या दक्षिणेकडचा एरिया म्हणजे दक्षिण आशिया. लक्षात. हा आहे पश्चिम आशिया. पश्चिम आशियामध्ये आपल्याला माहिती आहे इराक, इराण, कुवेत, कतार, सिरिया, जॉर्डन, लेबनान, येमान, ओमान, सौदी अरेबिया. लक्षात. UAE ही देश येतात. मध्य आशियामध्ये रशियापासून अलग झालेले 15 देश तयार झालेले 1991 ला ते देश येतात. कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिजिस्तान, तुर्कमेनिस्तान. लक्षात. युक्रेन हा पार्ट येतो आणि याला म्हणायचं पूर्व आशिया तिसरा पार्ट. मग याच्यामध्ये रशियाचा मेजॉरिटी भाग येतो. रशिया, मंगोलिया, चायना, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, जपान, तैवान हा पार्ट येतो. आणि हा पार्ट जो आहे भारताच्या या बाजूला आग्नेयेला त्याला म्हणायचं आग्नेय आशिया. यामध्ये 10 देश आहेत. म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, त्याच्यानंतर ब्रुनेई, सिंगापूर, लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया आणि फिलिपाईन्स ही 10 देश आहेत. आणि आता पुढचा मुद्दा हा येतो हिमालयन डोंगररांगेच्या दक्षिणेकडचा जो पार्ट आहे त्या पार्टला म्हणायचं दक्षिण आशिया. याच्यामध्ये 7 देश येतात. पाकिस्तान, ठीक आहे, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, इकडे श्रीलंका आणि मालदीव असे 7 देश येतात बघा. या 7 देशाला म्हणायचं दक्षिण आशिया. तर भारत हा दक्षिण आशियामध्ये येतो. ठीक आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे हा दक्षिण आशियाचा एरिया आहे. दक्षिण आशियामध्ये 7 देश येतात. या 7 देशाचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या जवळपास 98% क्षेत्रफळ एकट्या भारताने व्यापले गेलेले आहे. म्हणून दक्षिण आशियाला भारतीय उपखंड असंही म्हटलं जात असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी हा भारतीय उपखंड म्हणा, दक्षिण आशिया म्हणा. या दक्षिण आशियाई देशाचाच एक गट 1985 ला स्थापन करण्यात आलं ज्याला आपण सार्क म्हणत असतो. ठीक आहे.
सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. सध्या मध्ये अफगाणिस्तान पण घेतलेला आहे आणि त्यामुळे 8 देशांचा गट बनला आता हा. काठमांडू नेपाळच्या राजधानीमध्ये याचं मुख्यालय येत असतं. तर अशा पद्धतीने हा दक्षिण आशिया आहे. आग्नेय आशियाचा जो गट आहे त्याला म्हणायचे एशियन, ASEAN असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. आलं लक्षात. त्यानंतर पश्चिम आशियातला देशांचा गट बनतो D8. हा मुस्लिम कंट्रीज देश म्हणून ओळखला जात असतो बघा. ठीक आहे. युरोप खंडातल्या देशांचं बनतं EU, युरोपियन युनियन. उत्तर अमेरिका खंडातला देशांचा बनतो नाफ्ता, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या भागातल्या देशांचा मिळून बनलेले वेगवेगळे गट आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची स्थिती लक्षात ठेवा. आपण दक्षिण आशियामध्ये येतो. दक्षिण आशियामध्ये भारताचं स्थान बरोबर मध्यवर्ती. पश्चिमेला पाकिस्तान आहे, पूर्वेला बांगलादेश आहे, उत्तरेला दोन्ही बाजूला नेपाळ भूतान आहे, दक्षिणेला श्रीलंका आणि मालदीव आहे. बरोबर भारताचं स्थान मध्यवर्ती येते. त्याचबरोबर आशिया खंडाच्या डायरेक्शन सुद्धा आपण मध्यवर्ती येतो, कारण इकडे पश्चिम आशिया, मध्य आशिया, पूर्व आशिया, आग्नेय आशिया आणि या डायरेक्शन भारताचं स्थान येतं मध्यवर्ती. आणि पूर्ण जगाचाही विचार केला तर भारताचं स्थान मध्यवर्तीचे. या ठिकाणी युरोप खंड, आफ्रिका खंड आहे, इकडे आशियाचे मेजॉरिटी भाग ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि या बाजूला उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका येतो. या भागापेक्षा या भागात तो इथं जवळ येतो बघा. इथून अमेरिका सुरुवात होतोय, म्हणजे या भागात अमेरिका येतो इकडं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जगभरातही भारताचं स्थान मध्यवर्ती आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा आपला देश येतो असतो भारत. आता जगभरातल्या स्थानामध्ये या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की पूर्ण पृथ्वी आहे आणि या पूर्ण पृथ्वीचे विभाजन केल्यानंतर 2 समान भाग तयार केले जातात. या 2 समान भाग तयार होतात विषुववृत्तामुळे. बरोबर आहे. विषुववृत्ताच्या खालच्या भागाला म्हणायचं दक्षिण गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडच्या भागाला म्हणायचं उत्तर गोलार्ध. मग आता विषुववृत्ताच्या उत्तरेकडे भारत आहे, याचा अर्थ भारत हा उत्तर गोलार्धात आहे. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे मग ऑस्ट्रेलिया खंड आहे, अंटार्क्टिका खंड आहे, आफ्रिकेचा दक्षिण भाग आहे, दक्षिण अमेरिकेचे मेजॉरिटी भाग येतो असतो. तर हे दक्षिण गोलार्धातले देश येतात. उत्तर गोलार्धामध्ये उत्तर अमेरिका, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडचा पार्ट आहे, आफ्रिका खंड मेजॉरिटी येतो, आशिया खंड जवळपास सगळाच येतो, युरोप खंड सगळा आहे, आशियाचा फक्त इंडोनेशियाचा अर्धा भाग दक्षिण गोलार्धात आहे, अर्धा भाग उत्तर गोलार्धात आहे. तर अशा पद्धतीने भारताचा विचार जर केला तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडे भारत येत असतो. ठीक आहे. त्याचबरोबर हेही लक्षात असू द्या. आता या ठिकाणी विषुववृत्ताजवळ जे अक्षवृत्त आहे, हे अक्षवृत्त पण मेन कामं करतात बघा. सूर्य उत्तर गोलार्धात 23.5 पर्यंत जात असतो, दक्षिण गोलार्धात 23.5. मग आता आपण लक्षात घेतलं पाहिजे 23.5 क्रमांकाचं आहे या ठिकाणून जाणारा अशा पद्धतीनं कर्कवृत्त आहे बघा आणि इकडं असं जाणार आहे. तर या दरम्यान सूर्य इकडे खाली जातो, इकडे उत्तरेकडे जातो. उत्तर गोलार्धात सूर्य जास्तीत जास्त जातो 23.5 पर्यंत आणि दक्षिण गोलार्धात 23.5 पर्यंत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा भाग येतो असतो. मग आता भारताच्या बरोबर मध्य भागातून कर्कवृत्त जाते. उत्तरेकडचं 23.5 क्रमांकाचं अक्षवृत्त म्हणजे कर्कवृत्त आहे. आलं लक्षात. आणि या कर्कवृत्ताच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी दक्षिण भारत येतो, तो उत्तर भागामध्ये उत्तर भारत आहे. तर भारताचे समान 2 भाग तयार केले जातात, यालाच म्हणायचं कर्कवृत्त. आता हे कर्कवृत्त भारतातल्या या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जवळपास 8 राज्यातून जात असतं बघा. मग ती 8 राज्य कुठली कुठली हे बघा. अशी ती 8 राज्य. पहिलं लागतं गुजरात, दुसरं लागतं राजस्थान, तिसरं लागतं मध्य प्रदेश, चौथं लागतं छत्तीसगड, पाचवं लागतं झारखंड, 6वं लागतं वेस्ट बेंगॉल, 7वं इथं त्रिपुरा आहे आणि 8वं इथं मिझोराम आहे. आलं लक्षात. या 8 राज्यातून जात असताना कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागाला म्हणायचं दक्षिण भारत आणि उत्तरेकडच्या भागाला म्हणायचं उत्तर भारत. मग महाराष्ट्र दक्षिण भागामध्ये येतो असतो बघा. ठीक आहे. त्याचबरोबर हेही लक्षात असू द्या, भारताच्या तिन्ही बाजूना पाण्याचा भाग आहे. पूर्व भागामध्ये बंगालचा उपसागर आहे, पश्चिम भागामध्ये अरेबियन सागर आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. तर दक्षिणेकडून तिन्ही बाजूना या ठिकाणी पाण्याचा भाग लागतो, म्हणून भारत हा द्वीपकल्प येतो. द्वीपकल्प म्हणजे काय? तिन्ही बाजूना पाण्याने वेढलेला जमिनीचा भाग.
म्हणजे हा भाग जो आहे दक्षिणेकडचा द्वीपकल्पाचा पार्ट येतो बघा. उत्तरेकडून तिन्ही बाजूने जमिनीच्या या ठिकाणी सीमा लागलेल्या असतात. मग आता या ठिकाणी पाण्याचा भाग असल्यामुळे इकडे जे बाष्प वाहत येतं वाऱ्यासोबत, त्यामुळे पाऊस पडत असतो आणि म्हणून जमीन आणि पाणी तापण्याचा भिन्न गुणधर्मच त्याला कारणीभूत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी कर्कवृत्त बद्दलची माहिती घेतलेली आपण. दक्षिण भागामध्ये उष्ण प्रकारचं कटिबंध येतं, उत्तर भागामध्ये समशीतोष्ण प्रकारचं तापमान येत असतं. आपल्याला माहिती आहे जगामध्ये 3 कटिबंधीय वातावरण आहे. इथपर्यंत एरिया येतो हा समशीतोष्ण कटिबंध आणि पलीकडचा शीत कटिबंध आहे. या दरम्यान सूर्याचं अस्तित्व असल्यामुळे या पट्ट्यात तापमान जास्त आहे, म्हणून याला म्हणायचं उष्ण कटिबंध. या पट्ट्याला म्हणायचं समशीतोष्ण कटिबंध, कारण इथं वर्षभर तिरपी किरणे पडत असतात आणि या पट्ट्यामध्ये तिरपी किरण 6 महिने 6 महिने रात्र आहे, त्यामुळे तापमान खूप कमी आहे त्या पार्ट मध्ये, त्याला म्हणायचं शीत कटिबंध. तर अशा पद्धतीने उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंध असे 3 पार्ट या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मग आता जो उष्ण कटिबंध आहे, या उष्ण कटिबंधामध्ये बाष्पीभवन जास्त होतं, त्यामुळे बाष्प तयार जास्त होतं आणि त्या बाष्पामुळे पाऊस पण जास्त पडत असतो. म्हणून या भागामध्ये तापमान जास्त आहे, पाऊस जास्त आहे, त्यामुळे तांबड्या रंगाची माती असते आणि म्हणून तांबड्या रंगाच्या माती म्हणजेच ऍसिडिक सॉइल आहे. याचा पीएच जो आहे तो 6 पेक्षा कमी असतो आणि या मातीमध्ये आयर्नचं प्रमाण सर्वात जास्त आहे, लोखंडाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि लोखंडाच्या कणाचा रंग तांबडा असल्यामुळं भारताच्या दक्षिण भागामध्ये तांबड्या रंगाची जमीन मोठ्या प्रमाणात आहे आणि या जमिनीमध्ये फक्त ऍसिडिकच पीक येणार आहे आणि ऍसिडिक पीक एकच आहे, तांदूळ. म्हणून दक्षिण भारतामध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या उत्तरेकडे समशीतोष्ण कटिबंध आहे, वर्षभर तापमान आल्हाददायक आहे, त्यामुळे या पट्ट्यामध्ये सगळीकडे आपण जर बघितलं तर थंड प्रदेशातलं पीक येतंय आणि थंड प्रदेशातलं प्रमुख पीक जर कुठलं असेल तर ते आहे गहू. म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पार्ट मध्ये गव्हाचं उत्पादन जास्त आहे. भारतातल्या पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार मध्ये जर बघितलं, मध्य प्रदेश मध्ये बघितलं तर गव्हाचं उत्पादन सर्वात जास्त घेतलं जातं. तर या पद्धतीनं कटिबंधाच्या आधारे पिकं समजायला लागतात आपल्याला. ठीक आहे. तर भारत जर बघितलं आपण तर दक्षिण भागामध्ये उष्ण कटिबंधामध्ये, उत्तर भागामध्ये समशीतोष्ण कटिबंधामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर हेही लक्षात असू द्या, भारताच्या तिन्ही बाजूला हिमालयन डोंगररांगा अशा खाली आलेल्या आहेत बघा. इकडून खाली आलेले आहे, इकडून खाली आले आहे, तिन्ही बाजूने या डोंगररांगांना हा पट्टा व्यापले गेलेला आहे असं म्हणू आपण. अशा डोंगररांगा येतात बघा, मधल्या भागात वरती लोटल्या जात आहेत आणि दोन्ही बाजूला खाली येत आहे. ठीक आहे. आणि या डोंगररांगा 1 2 नाही 3 डोंगररांगा आहे अशा. ही एक डोंगररांग आहे. अशा पद्धतीने या तिन्ही डोंगररांगाला एकत्रित म्हणायचं हिमालय. दक्षिण भागातली जी डोंगररांग आहे तुटक तुटक आहे, शिवालिका टेकड्या, त्याच्या पलीकडे मध्य हिमालयन डोंगररांगा, त्याच्या पलीकडे बृहद हिमालयन डोंगररांगा किंवा हिमाद्री किंवा ग्रेटर हिमालय म्हणतो आपण. तर या डोंगररांगा जी आहेत 3000 पासून ते 6000 मीटर उंचीच्या आहेत. जगातल्या सर्वाधिक उंचीच्या डोंगररांगा या आहेत. सर्वात आधुनिक डोंगररांगा आहे, याला अर्वाचीन डोंगररांगा असंही म्हणतो आपण. आणि 6000 मीटर उंचीच्या असल्यामुळं समुद्र पातळीपासून तुम्ही जसं उंच जाता तसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटतं. म्हणजे इथं 6000 मीटर उंचीवरती जर बघितलं आपण तर 0 डिग्रीच्या खाली टेम्परेचर असतं. म्हणून या पट्ट्यात वातावरणामध्ये जे काही बाष्प असेल ते बाष्पाचं रूपांतर द्रवात न होता डायरेक्ट घनरूपात होते आणि इथं कणाकणाच्या रूपानं बर्फवृष्टी होत असते बघा. आणि इथं बर्फाच्या लादीचे कणाकणाच्या रूपानं थरावर थर थरावर थर थरावर थर संचित होऊन जातात आणि त्यामुळे साहजिकच या पट्ट्यामध्ये बर्फाची लादी मोठ्या प्रमाणात संचित झाल्यानंतर बर्फानं हा पूर्ण पट्टा भेटला जातो. इथं जो बर्फ असतो तो दोन्ही ध्रुवा खालोखाल सर्वात जास्त बर्फ जगात किंवा पृथ्वीवर कुठं असेल ते या ठिकाणी आहे. म्हणून याला जगाचा तिसरा ध्रुव म्हणण्याच्या पद्धती आहेत. तर जगाचा तिसरा ध्रुव कुठला एरिया आहे? हिमालयन डोंगररांगा आहे. मग आता भारतामध्ये आपण जर बघितलं, भारताच्या दक्षिण भागामध्ये उष्ण प्रकारचे हवामान आहे, भारताच्या उत्तर भागामध्ये समशीतोष्ण प्रकारचे हवामान आहे आणि हिमालयन डोंगररांगेमध्ये शीत प्रकारचे हवामान आहे. जगामध्ये 3 कटिबंधीय हवामान आहे, ते तिन्ही कटिबंधीय हवामान एकटे भारतामध्ये. बरोबर आहे. उष्ण प्रकारचे हवामान पण येतं काही भागात, समशीतोष्ण प्रकारचे हवामान पण येतं आणि शीत कटिबंधात जसं हवामान आहे तसं हिमालयन डोंगररांगेत हवामान येते. म्हणजे भारतामध्ये पूर्ण जगात जेवढे 3 प्रकारे हवामानाचे तेवढे तिन्ही प्रकार आपल्याकडे. म्हणून जगामध्ये तिन्ही कटिबंधामध्ये जे पिकं पिकतात, फळं पिकतात ते एकटे भारतात पिकतात. म्हणून या ठिकाणी भारतीय लोकांना इतर देशाची जाण्याची गरज कधीच निर्माण झालेली नाही.
दुसऱ्याच देशानं आपल्याकडे यावं लागलं, कारण दुसरे देश कुठलं तरी एकाच कटिबंधात आहे. इंग्लंड बघितला तर हा या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधात आहे. जपान, जर्मनी सुद्धा समशीतोष्ण कटिबंधात आहे. या देशांकडे फक्त समशीतोष्ण कटिबंधातलेच पिकं पिकतात, शीत आणि उष्ण कटिबंधातली पिकं त्यांच्याकडे नाहीये. म्हणून त्यांना माहिती भारतात गेलं की सगळ्या कटिबंधातले पिकं त्या ठिकाणी मिळतील. म्हणून जगातले सगळे देश भारताकडे येत होते प्राचीन कालखंडापासून. यातून त्यांना भारत माहीत झाला, भारतीय समाज माहीत झाले, भारतीय नद्या हवामान माहीत झाले, प्राकृतिक रचना माहीत झाले, राजे लोक माहीत झाले आणि राजे लोकांची कमजोरी पण माहीत झाल्या. अगोदर या ठिकाणी ते सोने चांदी घेऊन यायचे आणि त्या मोबदल्यात आपल्याकडून त्यांना हव्या असलेल्या वस्तू न्यायचे. त्यामुळे मग आपल्याकडून मसाल्याचे पदार्थ न्यायचे, सुती कापड न्यायचे, मलमल न्यायचे, कलाकुसरीच्या वस्तू घेऊन जायचे. आलं लक्षात? तर आपल्याकडून या वस्तू ज्या काही आपण देत होतो त्या दरवर्षी आपल्या जमिनीमध्ये पिकत होतात आणि आपण त्यांच्याकडून फक्त सोने चांदी घेत होतो, कारण बाकी त्यांच्याकडे असं काहीच नव्हतं की आपण घ्यावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध होत्या आणि अशा पद्धतीने जगभरातलं सगळं सोनं आपण आपल्याकडे जमा व्हायचं. आणि म्हणून अगोदरच्या भारताला सोन्या चांदीचा धूर निघणारा देश म्हटला जायचं. आणि अशाच पद्धतीनं जगातलं सगळं सोनं भारताकडे येत असल्यामुळं जगातलं हळूहळू सोनं कमी होत गेलं आणि जगातल्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय की आता सगळ्यात जास्त सोनं कुठं सापडेल तर भारतात सापडेल. म्हणून त्यांना भारत माहीत झाला होता, भारतीय समाज माहीत झाला, भारतीय राजे माहीत झाले, भारतीय राजे लोकांची कमजोरी पण माहीत झाली. आणि नंतर मग त्यांनी स्वतः या ठिकाणी आक्रमण करायला सुरुवात केली आणि आक्रमण करून मग स्वतःचं वर्चस्व भारतावर गाजवायला सुरुवात केली. सोनं मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, कायमस्वरूपी भारतातल्या वस्तू मिळण्यासाठी. आणि यातून त्यांनी भारतावरती या ठिकाणी वर्चस्व निर्माण करण्याचा आतापर्यंत भारताचा रेकॉर्ड आहे. सुरुवातीला आर्य लोक आले, या ठिकाणी स्थायिक होऊन गेलेत. त्याच्यानंतर शेख आले, मग हुन आलेत, मग मंगोल आलेत. नंतर मग मधल्या कालखंडामध्ये मोहम्मद बिन कासिम आला, मग नंतर मोहम्मद गौरीनं आक्रमण केलं, मोहम्मद गजनीनं मग 17 स्वाऱ्या केल्या. त्याच्यानंतर मग या ठिकाणी स्वतःच्या राजवटीच्या स्थापनेला सुरुवात होती बघा. मग सल्तनत वंश, त्याच्यामध्ये या ठिकाणी दास वंश, खिलजी वंश, तुगलक वंश, आलं लक्षात, लोधी वंश. त्याच्यानंतर मग या ठिकाणी सय्यद वंश आणि त्याच्यानंतर सुरुवात होते मोगलांची. मग मोगलांमध्ये बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, औरंगजेब. आणि त्याच्यानंतर मग आणखी युरोपियन देशाने आपल्यावर आक्रमण करण्याचा आणि युरोपियन देशांचं वर्चस्व निर्माण करण्याचा कालखंड येतो. मग ब्रिटिश असू द्या, फ्रेंच असू द्या, डच असू द्या, पोर्तुगीज असू द्या, डॅनिश असू द्या, आलं लक्षात, स्वीडिश असू द्या, या देशांनी आपल्यावर आक्रमण करून स्वतःच्या राजवटी या ठिकाणी प्रस्थापित करायला सुरुवात केल्या. तर आतापर्यंतचा रेकॉर्ड आपलं जे इसवी सन पूर्व 1500 पासून ते 2000 आपलं 1947 पर्यंत जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर अगोदरचे 2000 आता हे ते 1500, म्हणजे 3-3.5 वर्षे विदेशी लोकांनी आपल्यावर आक्रमण करण्याचं राहिलेले. त्याचं कारणच हे की विविध प्रकारचे हवामान आपल्याकडे, विविध वातावरण आपल्याकडे आणि या ठिकाणी जगातले सगळे पिकं फळं आपल्याकडे पिकत होते, म्हणून बाकीचे देश आपल्याकडे येत होते. यातून दुसरा परिणाम काय झाला? दुसरा परिणाम, भारताच्या हवामानामध्ये जशी विविधता आहे तशी प्राकृतिक रचनेत विविधता आहे आणि याचा परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला. मानवी जीवनामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, विविध जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे निर्माण झाल्या. म्हणून आजही बघा भारतामध्ये एकच भाषा बोलल्या जात नाही. जसं पूर्ण युरोप खंडामध्ये जर विचारलं गेलं तर या ठिकाणी जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्याच्या दुप्पट भाषा एकट्या आपल्या छोट्या असलेल्या आसाम राज्यात बोलल्या जातात. मग यावरून आपला अंदाज लक्षात येईल की भारतभरात किती भाषा आहे. म्हणून सांस्कृतिक बहुविविधता आपल्या देशाला आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारचा आपला हा देश येतो असतो. त्याचं नाव ठेवलं आपण, प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या नावानं या ठिकाणी ओळखलं जातं. सुरुवातीला भारताचं नाव सिंधू संस्कृतीचा प्रदेश असं नाव होतं. नंतर आर्य लोक आलेत, मग आपल्या देशाचं नाव आर्यावर्त पडलं. त्याच्यानंतर आर्य लोक टोळ्या टोळ्याची रूपाने आलेली, एक टोळी विरुद्ध दुसरी टोळी असा संघर्ष पेटला आणि यातच मग भरत टोळीच्या विरोधामध्ये 10 टोळ्या एकत्रित आल्या आणि याच्यातून जो काही घमासान झाला त्याला दशराधनी युद्ध म्हटलं जातं असतं. या दशराधनी युद्धानंतर भरत टोळीने बाकीच्या 10 टोळ्यांचा पाडाव केला आणि या 10 टोळ्यांचा प्रदेश म्हणजे आर्यावर्त, याचंच नाव मग भरतवरून भारत ठेवण्यात आलं. मग पुढच्या कालखंडात आपल्या देशाचं नाव भारत ठेवलं गेलेलं आहे बघा. त्याच्यानंतर मग पश्चिम आशियातल्या लोकांच्या संपर्कात आपण आलोय. पश्चिम आशियातले लोक भारतात ज्यावेळेस जा ये करू लागले त्यावेळेस त्यांना भारताचं नाव समजत नव्हतं.
पण त्यांना माहिती भारतीय लोक सिंधू नदी काठी राहतात, पण सचा उल्लेख त्यांच्याकडून कधी होत नव्हता. सचा उल्लेख ह करायचे, ते सिंधू नदी म्हणण्याच्या ऐवजी हिंदू नदी म्हणायचे. आणि या पद्धतीने हिंदू नदी काठी राहणारे हे लोकांचं निवासस्थान, त्या आधारे आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान पडतंय. तर हिंदुस्थान हे नाव पश्चिम आशियातल्या इराणी लोकांच्या अपभ्रंशावरून पडलेले. सिंधूचे हिंदू झालं आणि इथल्या धर्माचं नाव पडलं हिंदू, आणि हिंदूंचं निवासस्थान त्या अर्थी नाव पडतं ते हिंदुस्थान. खऱ्या अर्थानं आपण सिंधुस्थान आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर युरोप खंडामध्ये इथे इटाली आहे. इटालीमध्ये रोमन संस्कृती होती आणि बाजूला ग्रीक आहे. आजच्या कालखंडात तिथे ग्रीक संस्कृती होती. रोमन आणि ग्रीकचे लोक सुद्धा भारतात येऊ लागलेत. सिंधू संस्कृती सोबत त्यांचा संबंध होते. मग या ठिकाणी त्यांनी या सिंधू नदीला इंडस म्हटलेले आहे, लक्षात. आणि या इंडस नदी काठी राहणाऱ्या लोकांना इंडोई म्हटले गेलेले. आणि यावरून प्रदेशाला नाव पडलं मग इंडोई. आणि रोमन लोकांनी नाव ठेवलं मग याचं इंडिया. ग्रीक लोकांनी नाव ठेवलं इंडोई. रोमन लोकांनी नाव ठेवलं आपल्या देशाचं इंडिया. पर्शियन लोकांनी म्हणजे इराणच्या लोकांनी नाव ठेवलं हिंदुस्थान. आणि आर्य लोकांनी नाव ठेवलं भारत आणि आर्यावर्त. आणि सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा तो प्रदेश खऱ्या अर्थानं होता. सिंधू संस्कृतीतल्या लोकांना नंतर या लोकांनी खाली खदडलं, त्यामुळे हे लोक सिंधू संस्कृतीपासून दक्षिणेकडे जात 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 आज पूर्ण दक्षिण भारतामध्ये जाऊन पोहोचलेले. यालाच आपण द्रविडियन प्रदेश म्हणत असतो. हा जो पट्टा येतो हा द्रविडियन पट्टा आहे. यामध्ये केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, पॉंडिचेरी, लक्षात, लक्षद्वीप हा जो एरिया येतो हा एरिया म्हणजे द्रविडियन लोकांचा एरिया आहे. आणि मूळची सिंधू संस्कृतीतले लोक जे होते ते द्रविडियन लोक होते, कारण त्यांची देवता महादेव होता. महादेव पण रंगाना काळा आहे, हे लोकही रंगाना काळे आहेत. आलं लक्षात. नंतर आर्य लोकांनी त्या देवांमध्ये महादेवाबरोबर ब्रह्मा आणि विष्णूची ऍड करून टाकली. मग देवांची संख्या वाढत वाढत गेलेली पुढच्या कालखंडामध्ये. तर सिंधू संस्कृतीतले खरे लोक जर कुठले असेल तर हे द्रविडियन लोक आहे. आणि उत्तरेकडचे आपण सगळे बाहेरून आलेले हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जागतिक स्तरावरती हा आपला देश येतो.